पुरुषांचा प्लॅन बदलण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती फक्त बाईमध्ये. आणि जर ती बाई पिंकी भाभी असेल तर आणखी धमाल यायला. चला अनुभवूया ही धमाल जी घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. ओ खांडेकर, ओ खांडेकर, अहो या लवकर, खाली 9ला निघायचं होता. हॅलो नाही तुम्हाला, हॅलो हॅलो तुम्हाला नाही हॅलो हा नमस्कार. हॅलो हा ते मनपरिवर्तक, हृदय सुधारक, जंतुनाशक, निसर्गोपचार केंद्र, MHJ नेचरोपॅथी. हा 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 नमस्कार. मी PP बोलतोय. PP पृथ्वी प्रताप. हा ते बुकिंग केलं होतं ना 4 जणांचं निसर्गोपचार केंद्रात. हा प्राजक्ता माळींनी रेफरन्स दिला होता. त्या येत आहेत ना? अच्छा नाही का? नाही हरकत नाही, पण आम्ही येतोय. हा नाही थोडा उशीर झालाय फक्त निघायला. आम्ही खरं तर 9ला निघणार होतो, पण आता 9:30 झालेत. पण येतो, पोहोचतो. लंचचं तेवढं जरा मॅनेज करा, थोडं मागे पुढे झालं तर. हा 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 हो ठेवतो. थँक्यू. येतोय, कॅन्सल नाही केलंय. हा येतोय. हा काय चला बॅगा कुठे आहेत तुमच्या? हा तुम्हाला म्हटलं अवांतर सामान घेऊ नका, तर हा चालवत आला. चला लवकर. देवा, चला. ऐक ना पिपी, काय झालं? काय झालंय, माझी सुसा आजारी पडली. सासू, माझी सासू आजारी पडली आहे, तर मला तिला बघायला घरी जावं लागेल तिच्या. खांडेकर तुम्ही घर जावई आहात, कोणाच्या घरी चाललाय? खांडेकर काल रात्री मी त्यांना शतपावली करताना बघितलंय आवारात. अचानक काय झालं त्यांना? मग आज काय, खांडेकर आज काय आजारी नाही पडू शकत सासू? कमान यार पिपी. अहो तुम्हाला सासू आज मी दुःखात झालं यार, मला नाही जमणार आहे. जा तू. नाही जमणार आहे तुम्हाला? नाही जमणार आहे मला. हो खांडेकर, म्हणजे 1 मिनिट, 7,500 रुपये भरलेत मी तुमचे, आणि ते पैसे नॉन रिफंडेबल आहेत. चल ना बघू काय ते 60 ते 65 करू नंतर. अरे खांडेकर, आपलं ठरलं होतं मागच्या शनिवार रविवारी की ह्या शनिवारी आपण त्या निसर्गोपचार केंद्रात जायचं. तुम्ही माने सांगा ना, नाही म्हणताय आता अचानक. मी काय सांगणार आहे तेव्हा? मी पण येत नाही. तुम्ही का नाही येतात? ऑपरेशन आहे. कोणाचं? सासूचं ऑपरेशन. सासू मी घेतली. कोणाचं ऑपरेशन आहे म्हणाला? सासूचं? साडूचं ऑपरेशन आहे. साडूचं ऑपरेशन आहे? साडूचं ऑपरेशन आहे. काय झालं साडूला? कसलं ऑपरेशन आहे? ऑपरेशन आहे ना? एवढं लाईटली काय घेताय मग? कसलं इकडे या, पहिले इकडे या. कसलं ऑपरेशन आहे मला सांगा. कसलं ऑपरेशन? अरे काय माणूस आहे? ज्याचं ऑपरेशन आहे त्याला माहितीये, जो करणार आहे त्याला माहितीये. तुमचं काय मध्ये हो? तुम्ही जाणार आहे ऑपरेशन करायला? मुळात ऑपरेशन कसलं आहे मला सांगा. हेडफोन गिळला साडून. हेडफोन गिळला? इथे असलेला हेडफोन असा गिळला? नाही काय झालं, ते दुबईवर इम्पोर्टेड मागवला होता. एवढूसा होता, मिरीगत हो हेडफोन. कानात लावला होता. इथं लागतोय असा. आम्ही बसलो होतो प्याला बसलो होतो मी. आपलं त्यांना आपलं इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतोय, ती बी आपलं मला असं करता हेडफोन तिच्या आईला पडला शेंगदाण्याच्या वाटीत. आणि बेण्याने शेंगदाणा समजून हेडफोन खाल्ला. हो झाला का बट्ट्या बोळ? आता 2 ऑपरेशन करायला लागणार आहे. 2 कसली? एक ऑपरेशन इथलं हेडफोन काढायचं, आणि ती शेंगदाणा चुकून कानात टाकला हेडफोन समजून. दोन्ही इकडं आहे ती, त्याला असं इकडून फाडायला लागणार आहे. इकडून असं फाडाय क्रिटिकल आहे थोडस. रंजक रचता, पण विश्वास बसणारच नाही असं रचता. माझी सासू आहे आजारी, खरंच आहे. गप्प बसा तुम्ही. घ्या एवढं आहे तुमचं ह्याचं साडूचं. घ्या जुळवून. काय घ्या ना जुळून. नाही यायचं होतं तर आधी सांगायला पाहिजे होतं. पैसे भरले मी तुमचे, नका येऊ. ओ राजपूत, चला आपण जाऊ. यांना नको येऊ दे, चला. नाही ऑपरेशन आहे. कोणाचं? माझं ऑपरेशन आहे. माझं. अरे एवढा धडधाकट माणूस आहे, एवढी बॉडी बनवली, आता कसलं ऑपरेशन आलं तुमचं? अरे कशाची बॉडी हो, पोपशी बॉडी आहे माझी. नुसती जडबदक स्टीप आहे. वर हातीन खाली अगरबत्ती आहे. माझे पाय नुसते लप करता, माहितीये का तुम्हाला? गुडघे कुरुकुरू करता. हे कुरकुर करतात. हा, तर माझ्या गुडघ्याचे ऑपरेशन आहे आज. अचानक कशी काय आली हो सगळी आजारपण आणि ऑपरेशन? अचानक कशी आली?
ठरलं होतं ना मागच्या आठवड्यात की आपण जायचंय निसर्गोपचार केंद्रात. मी एवढं बोलून घेतलं त्यांच्याशी. माझी ओळख चांगली आहे त्यांच्यासोबत. त्यांनी मला वेटिंग वरती असलेली लोक बाजूला करून आपल्याला दिलाय नंबर. तिथे जागा नाही मिळत माहितीये का निसर्गोपचार केंद्रात. कितीतरी लोक थांबलेली असतात. माझ्यासाठी बोलतोय का तुमच्यासाठी बोलतोय? काय इकडे आधी काय बघा जरा, स्वतःची अवस्था बघा काय झालीये ती. तुमच्याकडे बघा जरा खांडेकर. पोटाखालचा भाग दिसतो का तुम्हाला? पोटाखालचं का बघायचं? अहो पाय दिसतात का तुम्हाला तुमचे? हा अरे काय खांडेकर, अहो असं काय करताय? तुमच्या सगळ्यांसाठी बोलत होतो की नाही मी? एक तर बुकिंग करायला सांगितली, आता नाही यायचं म्हणता. पैसे मिळणार नाहीत, नॉन रिफंडेबल आहे सगळं. ओ ऐका ना, नका ना पैशासाठी तक करू तुम्ही. पैशाचं काय नाही हो, पैशांचं ठीक आहे ते मी करेन मॅनेज. पण तुमचं बघा जरा काय चाललंय. तुमच्या शरीराला सोसायटीच्या वॉचमॅन सारखं ग्रँटेड धरू नका. एकदा शरीराने इशारे द्यायला सुरुवात केली ना, मग कळेल काय काय होतं ते. नाही नाही काही नाही होणार, काही नाही. आणि तुम्ही पण पैशात नका टेन्शन घेऊ. हा. ते काय असतं ते, अनअवॉइडेबल सर्कमस्टान्सेस आहेत असं टाका मेल मध्ये, पैसे मिळून जातात. मी इथं लगेच आम्ही बघितलं. नाही काय विषय आहे? सगळा विचार करून आलाय. आज नाही जायचंय तर कारण काय द्यायची? अनअवॉइडेबल सर्कमस्टान्सेस, मेल टाकायचा. ए, गे बसाव. का असली आडगी माणसं काही त्यांना भेटली नसतील का? काय विषय आहे? तेव्हा टाकून द्या, एक मेल करते एवढं काय मेल विषय? टाकणं प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्हाला कळतंय का ती माणसं माझ्या शब्दाखातर तयार झाली चल होती. ना पिपी कर ना. एवढी त्यांच्याकडे गर्दी कर ना, असते, चल ना, त्यांना चल सोडून ना, त्यांनी कर. टाकतो मेल टाकतो. एवढं काय मिळून जातील पैसे. उगाच मी शब्द टाकला तुमच्यासाठी. बस की तू. हाय, तुम्ही एवढं सकाळी सकाळी इथे एकत्र सगळे? गुड मॉर्निंग. व्हॉट्सअप गाईज? पसीना भाभी. पिंकी भाभी. पिंकी भाभी, आज कसाळी कसाळी शर्दन दिला. टाळवणचा जणू थंड हवेची होळी निघाली. काय बोलताय? आज सकाळी सकाळी दर्शन दिलं ना, तर वाळवंटात थंड हवेची झुळूक आल्यासारखं वाटलं त्यांना, हो ना? कसाळी कसाळी. सकाळी सकाळी कशा काय आलात सकाळी सकाळी? कसलं भारी जुळवलं. गॉड, काही बोलताय खांडेकर. माझं शूट होतं ऍक्च्युली आज, पण ऐनवेळेस कॅन्सल झालं. त्यामुळे ना म्हटलं काय करायचं आता, दिवसभर मी एकटी असते ना घरी, घर खायला उठतं मला. सो म्हटलं सकाळ तरी आपण वर्कआउट नाही करू. बाकी मॅच बघायला यार मग मानेंच्या तिकडे. मानेंच्या घर खाली आहे आज. तिथे आज फायनल बघणार आहे आम्ही. फायनल बिर्याणीची पण ऑर्डर दिलेली आहे. आणि तुम्हाला पिझ्झा आवडतो ना, तर तुमच्यासाठी पिझ्झा मागवतो आणि लिची ज्यूस. ओके करा. म्हणजे तुम्ही तिघं खोटं बोललात माझ्याशी? हो. इकडे या जरा, इकडे या, इकडे या. काय चाललंय? काय चाललंय? मॅच म्हणजे क्रिकेटचं चाललंय सगळं? ते आता क्रिकेटचं चाललंय? हा म्हणजे मी क्रिकेट म्हणजे काय असतं रे? अच्छा, ते दगडावर दगड करून गल करून खेळायचं. नाही, दोन नाही रे वेडा. अरे ते हो तू 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 ए ए ए काय काय लाज वाटू द्या. क्रिकेट म्हणजे काय विचारताय? तुमचा उजवा हात, तुमचा उजवा पाय आणि तुमच्या बरगड्या ज्याच्यात गेलाय ना, तेच क्रिकेट. हसू नका. नाही पण एवढं काही नाही, म्हणजे आम्ही फक्त बघतो बा, एवढं काही. मागच्या शनिवार रविवारी तुम्ही म्हणालात की नाही जाऊया कुठेतरी, म्हणून निसर्गोपचार केंद्राचा प्लॅन केला होता की नाही? आता क्रिकेटसाठी तुम्ही सगळं बुडवताय. तुम्ही सारखं क्रिकेट क्रिकेट. कोणाची मॅच आहे? कसली फायनल आहे मला सांगा, खरं खरं सांगा. क्रिकेट ना? Yeah. ऍक्च्युली साऊंड लाईक अ गुड प्लॅन. Yeah. आय मीन बरेच दिवस असं काही हँगआउटच केलं नाही मी कोणाबरोबर. Let's hang out. Let's. मजा येईल, मजा येईल. नाईस नाईस, लेट्स डू दिस. Let's do it. Let's ew. Let's do it. नाईस. पीपी तुम्ही पण येणार आहात? नाही नाही. नाही का? नाही मी नाही येत आहे. माझा ऍक्च्युली आधीच प्लॅन ठरला होता. म्हणजे माझा आणि माझ्या काही मित्रांचा प्लॅन ठरला होता. आम्ही निसर्गोपचार केंद्रात चाललोय. MHJ निसर्गोपचार केंद्र आहे ना, तिथे मी छान 2 दिवस त्याचं बुकिंग केलेलं आहे. मस्त योग करणार, ध्यानधारणा करणार, वमन विरेचन सगळं छान एक करणार. मिनिट. तन मन दोन्ही शुद्ध करून येणार. MHJ तेच ना ते मन मनपरिवर्तक हृदय सुधारक जंतू जंतुनाशक. हो नेचरोपॅथी. नेचरोपॅथी? करेक्ट. हो हो तुम्ही त्या सेंटरला चाललाय? हो हो हो. ओ, मी खूप ऐकलं त्याच्याबद्दल. हा ते तिथे ओळख आहे माझी. पण सगळ्यांनी केलं पाहिजे खरं तर. तेच बुकिंग मिळत नाही ना actually. नाही मिळत. मी खूप ट्राय केलं, पण ना नेहमी माझं काहीतरी शेड्यूल आलं आणि मिस झालंय माझ्याकडनं. नाही नाही, पण तुम्ही करा कधीतरी. काय ना, कलाकारांसाठी ते चांगलं असतं. तुमचं शेड्यूल ठरलेलं हो, नसतं ना. मला तर हा. खूप गरज आहे हो, हो. त्याची. एक मिनिट, आता 2 दिवस गॅप आहे मला. मी येऊ तुमच्यासोबत? आय मीन इफ दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. नाही म्हणजे तसं काही तुम्हाला काही प्रॉब्लेम? नाही 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 नाही, उलट होऊ शकतं. आत्ताच 3 जणांनी कॅन्सल केलंय. कोण कॅन्सल झालं रे? तुम्ही कॅन्सल झालात तिघ? नाही नाही.
माने तू कॅन्सल झालायस मी नाही का वाजवा मी तू कॅन्सल झालायस नाही मग पीपी तू 3दा कॅन्सल झालायस ते बोलाल पीपी तू 3दा कॅन्सल 3 वेळा कॅन्सल होतो एक माणूस चल की रे बेने चल की तुला काय अक्कल आहे का नाही लागा असलं तुला करायला नको अहो कसं आहे मी कसं निसर्गाच्या ह्याच्यात वाढलेला माणूस आहे हो एक मिनिट ह्याच्यात म्हणजे कशात निसर्गाच्या ह्याच्यात म्हणजे कशात ठीक सानिध्यात असा त्याच्यात वाढलेला माणूस आहे माझं कसं सकाळी उठलं डोंगरावर जायचं असं तुमच्याकडे असं डोंगरावर जायचं वरती ज्वार विटाका मारायचा आला गडी खाली माझं कसं हे एकदम हे आहे छलकी बेन्या छलकी हे असं करते आणि पिंकी भाभी हो. मला पण व्यायाम खूपच आवडतो तुम्हाला तर माहिती आहे या? आणि व्यायामासोबत मी योगा करतो योगा आणि म्हणजे त्याच्यामुळे मी एवढा असा फ्लेक्झिबल आहे बा हा मी बनियान बाहेर रोज सकाळी असा उपटा होऊन डायरेक्ट शीर्षासन करतो मी करून दाखवा इथे कसं करणार नाही शिवशास्त्र? नाही, करू द्या शीर्षासन करून दाखवा वॉर्मअप झालेलं नाहीये वॉर्मअप उगाच काहीतरी बाता मारतायत लेट्स मी कॉन्सन्ट्रेट Oh my God. हे काय करताय कधी खांडेकर मी करतो पोटाचा रेग्युलर योगा जो अवयव हलतोय आणि ज्याला घडी पडते ते पोट नाहीये मी करतो योगा मी रेग्युलर करतो पीपी मी ऍक्च्युली गालाचा योगा पण करतो कालाचा योगा यू वॉन्ट सी येस माझ्या गालाला कट्स पण पडतात व्हॉट या यू वॉन्ट सी या ओय काय करताय अरे बॉडीची कट्स दाखवतो ना आपण असं गालाची करताना नाही करणार करतो फळी इज युअर कालाचे कट खांडेकर नेमो मासा दिसताय नेमो मासा इट्स ओके अरे चला नाही तर नंतर ट्रॅफिक लागेल चला 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 येस चला चटकनीची गाडी काढ चला कुठे चला अरे कॅन्सल केलंय ना आता कसं जाल कोणी कॅन्सल केलं कॅन्सल म्हणजे तुम्ही अरे मगाशी म्हणालात ना तुम्ही तिघं येत नाहीये म्हणून कॅन्सल केलं आता कसं जाल तिथे काय कराल तिकडे जाऊन असं कसं कॅन्सल केलं त्यांना म्हणा परत बुकिंग करा अरे, असं अरे जहागीरदारच्या पुढचे आहेत का ते त्यांना म्हणा कंझ्युमर कोर्टात केस करून टाकीन मी नाही नाही, राजपूत बरोबर आहे रे याचे पैसे गेले नाहीत ना मी सगळ्यांचे पैसे भरलेत ना मी म्हणून तो हे करतोय मला खांडेकर. काही बोलू नकोस तू अरे, काही बोलू नकोस तू खांडेकर. काही बोलू नकोस तू अरे आता काही बोलू नकोस तू फोन कर हे करा ते फोन कर काही बोलू नकोस फोन कर हा बघा ना काही होत असेल तर कॉल करून बघा. बघा लवकर नंतर बघतो मी तुम्हाला हा. उलटा धरला फोन हॅलो हां ते MHJ निसर्गोपचार केंद्र हां पीपी बोलतोय ते बुकिंग केलं होतं बघा 4 जणांचं हां ते मगाशी मी कॅन्सल केलं मेल टाकून हां नाही आता परत हवं आहे आम्हाला ते बुकिंग आम्ही येतोय 4 जण येतो हाय, हाय. हां अच्छा हो का बरं अरे हां बरोबर हां नाही पण एक सीट हां अच्छा बरं हो चालेल हो. चलो लेट्स ड्राइव्ह ऐका पूर्ण ऐका नाही झालंय नाही झालंय ते कॅन्सल केलं होतं ना तर ते म्हणाले आता नाही होणार त्यांच्याकडे खूप गर्दी असते ऑलरेडी वेटिंग असतं त्यांच्याकडे तर 3 बुकिंग कॅन्सल झाल्या म्हणून त्यांनी वेगळी 3 माणसं बोलवलेत आता तुमचं काही होऊ शकणार नाही काही प्रॉब्लेम नाही चला आपण मॅच बघूया चला मॅच लेट्स मॅच या ऐका ना पिंकी भाभी तुम्हाला काय आवडतं ते सांगा ते सगळं घेऊन येतो सगळं आणणार आहात तुम्ही सगळं मी तर म्हणजे घर चकाचक करणार पिंकी भाभी पहिलाच नाही येणार. आणि मी सगळा येणार आधी होय तुम्ही पण सगळं पूर्ण ऐका आधी तुमच्या तिघांचं कॅन्सल झालंय पण मी त्यांना विचारलं एक सीट होईल का तर ते म्हणाले की एक राखीव सीट असते स्त्रियांची तर ती होऊ शकते तर तुम्ही येऊ शकता So, माझं मॅनेज झालंय म्हणजे तुमचं मॅनेज थँक्यू ग्रेट किंवा तुम्ही ऍक्च्युली आलात तर काही प्रॉब्लेम Nice, नाहीये nice. मग? फक्त एकच मोठी अडचण अशी आहे की आम्ही आधी 4 जाणार होतो ना तर आम्ही 4घांचं एकाच खोलीत बुकिंग केलं होतं मग? आता त्यांनी ह्या तिघांच्या ऐवजी वेगळ्या तिघांना खोली दिली आहे त्यामुळे आता एकच खोली आहे तर मग प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला ना जागाच नाहीये ना राहायला खोलीच नाहीये माझ्या खोलीत थोडी राहणार आहात तुम्ही असं काय करता एवढं काय बीबी मी जमिनीवर झोपेन एवढं काहीच प्रॉब्लेम नाही जमिनीवर झोपायची गरज नाही बंक बेड असतात बेस्ट मग तर काहीच इश्यू नाहीये एक काम सी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना म्हणजे नाही म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही हा मग काय मग सॉर्टेड डन मग मी पॅकिंग करते मला सांगा काय काय लागणार आहे हा काय नाही तुमचे बेसिक वेअरचे कपडे वगैरे घेतलेत तर चालेल काही प्रॉब्लेम नाही ऍक्च्युली ना माझं खूप कन्फ्युजन होतं पॅकिंगच्या वेळेस तुम्ही मला मदत कराल का प्लीज तुम्ही चला माझ्या घरी पॅकिंगला मला मदत करा मी काय चला ना बीबी Packing प्लीज बॅग राहील माझी बॅग बॅटिंगला तरी बोलवा ना मग
नॅचरल पण प्रसादा. मस्त होता विषय. भूषण शेलार यांचा विषय. भूषण शेलार या नव्या लेखकाचं आगमन झालंय आपल्या मंचावरती. त्यांचं स्वागत करूया. मी एक ऑब्झर्व केलं, पिंकी भाभीचं स्किट आहे म्हटल्यानंतर तुम्ही तिघं जसे तुम्हाला स्फुरण चढतं, तसंच फक्त तुम्हाला नाही चढत, आपल्या दिग्दर्शकापासून सेटीमध्ये पण सगळ्यांना स्फुरण. आधा माणसं बाईक आणायला तिकडे लावतायत, कमान ठोकतायत, बेंचेस लावतायत, कमानी उभ्या करतायत. श्यामे तू थोडा इकडे सरकतोस, मला तुझं डोकं आहे का तू लाईट आहे कळत नाही मला. मजा आली, छान. सई. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, उल्लेख करावा असं वाटतो की सेटिंग डिपार्टमेंट विशेष कन्सिस्टन्सी आहे त्यांच्या कामात, विशेष सातत्य जाणवतंय गेल्या काही दिवसात. त्यांच्या सगळ्या अख्ख्या डिपार्टमेंटचं मनापासून अभिनंदन. मला असं वाटतं की जेव्हा सगळे डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व्ह होऊन काम करतात तेव्हा अजून रंगत वाढते. आणि तुम्ही हे स्किट म्हणल्यावर रंगत वाढलेलीच असते ऑलरेडी. पीपी, एक रिॲक्शन जी खूप उल्लेख करून सांगावीशी वाटते, तिने जेव्हा असं केलं तेव्हा तुला, तेव्हा तू एक रिॲक्शन दिलीस, ती आउटस्टँडिंग होती, मजा आली. व्हेरी नाईस. थँक्यू.